हाय हॅलो नमस्कार. आज थोडंसं आपण जेवणाबद्दल आपलं बोलू. आपण मराठी एक संस्कृतीमध्ये आपण सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि एक रात्रीचं जेवण असे आपण 3दा साधारण 3 ते 4 वेळा आपण एक फूड घेतो. आता जे ऑफिसला असतात ते सकाळी नाश्ता काही करून निघतात आणि दुपारचं जेवण आणि मग काही स्नॅक्स खाल्लं तर किंवा रात्रीचं जेवण असं आहे. हेल्दी फूड खातो, जंक फूड खातो, घरातलं खातो, आपण बाहेरचं खातो. आपण म्हणतो बाहेरचं टेस्टी असतं, पण मग परत तब्येत बिघडत परत वरण भातावरती येतो. हे आपण असं जेवणाचे विविध पदार्थ आपण खातो. पण मला असं वाटतं म्हणजे हे कॉमन आहे आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे. तुम्ही जर का खुश होऊन खाल्लं, कॉन्सन्ट्रेट करून खाल्लं, आनंदाने खाल्लं, ते तुम्हाला जास्त पचतं आणि आपल्या शरीरावरती सुद्धा त्याचे जर का नकारात्मक इफेक्ट काही होणार असतील तर ते होत नाहीत. आणि दुसरं म्हणजे आपण जे काही खातो, आपण म्हणतो एक सकाळी नाही मी पण संध्याकाळची पोळी आपल्या कुटुंबावर खावी. तर आपण कुटुंब पद्धती जरा कमी झाली असेल तरी पण आपण आपलं जे जेवण आहे ते एकत्र बसून खावं, आनंदाने खावं, थोडंसं शेअरिंग करून खावं. तर त्यांनी ना त्या जेवणाची गोडी दुप्पट वाढते. तर आपण कोणाबरोबर खातो आहे, आपण कोणाबरोबर आहोत आणि आपण काय खातो हे बोलण्यापेक्षा म्हणजे बघण्यापेक्षा काय काय खूप खूप खातो. म्हणजे गरिबाघरी पण पोळी बनते, श्रीमंतांकडे पण पोळी बनते. तर साधारण असं आहे की पोळी सगळ्यांकडे बनते, चपाती सगळ्यांकडे बनते, भाजी सगळ्यांकडे बनते. ते पण खुश आहेत, दुसरेही खूप खुश आहेत. सगळे आपण जेवणासाठीच मेहनत जी करतो ती म्हणतो आपण सगळं काही पोटासाठीच करतो. तर हे जे आपण अन्न घेतो किंवा हे पचत नाही आहे, तर आजच्या ह्या बर्गर आणि पिझ्झाच्या जमान्यात जास्तीत जास्त मुलांना हेल्दी फूड द्या. हेल्दी फूड म्हणजे काय भाज्याच नाही, घरचं शिजवलेलं चांगलं ताजं अन्न. नो पॅकेट फूड घरचं बनवलेलं द्या, ताजं द्या. आनंदाने खावा, आनंदाने राहा. थँक्यू.